हॅलो फ्रेंड, मी इथे घेतली आंबाड्याची भाजी. तर मी आज बनवणार आहे आंबाड्याची भाजी. तर आंबाड्याची भाजी ही कशा पद्धतीने बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तर हे बघा, हे जे पानं असतात ना, हे असे पानं तोडून घ्यायचे आंबाड्याच्या भाजीचे सगळे ह्या प्रकारे असे. हे बघा, माझी एक गड्डी भाजी आहे, एवढी आम्हाला पुरेशी होती. अगर तुमची फॅमिली जर जास्त असेल तर तुम्ही जास्तीची बी घेऊ शकता आंबाड्याची भाजी. तर हे बघा, ह्या प्रकारे असे तोडून घ्यायचे. हे जे असतात ना, हे पानं जे असतात ना, हे अशी तोडायची. याच्या काड्या, ज्या काड्या असतात ना, त्या घ्यायच्याच नाही बिलकुल. फक्त पानं घ्यायची या भाजीची. ही भाजी पण खायला खूप टेस्ट लागते. मी तुम्हाला याची रेसिपी टाकते. तर मी रेसिपी टाकली तर तुम्ही ट्राय करा नक्कीच. मी ठेवते गॅस, यावर ठेवली कढई. मी घेतलं एक तांब्या पाणी. मी याच्यात टाकले एक तांब्या पाणी कढईमध्ये. इथे मी आंबाड्याची भाजी ही तोडून घेतली पानं. तर मला आता हिला धुवायची आहे. तोपर्यंत माझं पाणी गरम होतं. याच्यात मी ओतलं पाणी. आपल्याला ही भाजी चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची. तोपर्यंत पाणी गरम होतंय. भाजी एकदम स्वच्छ धुवायची आपल्याला लागते, म्हणजे ते पाणी जे असलं ना घाण, तर ते खालच्या खाली जाळीतून निघून जाईल. ओके, इथे पाणी उकळलंय आणि ही भाजी जी आहे, ही भाजी या पाण्यात टाकून द्यायची आपल्याला. ही भाजी लगेच म्हणजे शिजते. तर मी याला आता भाजीला उलथण्याने खालीवर अशी करून घेते. ह्या प्रकारे भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागत. तिला उकळत्या पाण्यातच टाकायचं. पण डाळ शिटी मारून घेतली थोडी, म्हणजे भाजी लगेच शिजते पण डाळ काही शिजत नाही लवकर. म्हणून मी तुम्हाला 1 मिनिट दाखवते. म्हणजे चण्याच्या डाळीला 3 शिट्या मारून घेतल्या. ही पुरी शिजली नाही डाळ, हे बघा थोडी कच्ची आहे. तर आता मला ही भाजी जी आहे, इकडे आपण भाजी ठेवली आहे. जी आहे ना, ही भाजी अशी, हे बघा, हिला 2-3 मिनिटं आपल्याला थोडंसं हे होऊन द्यायचं. आणि आता ही भाजी आहे आपली. ही भाजी आपल्याला उकळतं हे झालं ना, याला काढून घ्यायची अशी. ही काढली. तोपर्यंत आपण एक कुकर आहे गॅसवर ठेवूया. तर ही भाजी जी आहे ही ह्या प्रकारे हिला आंबटपणा असतो ना, म्हणून त्याच्यामुळे ही गरम पाण्यातून काढायची असते. आणि ते पाणी आपण फेकून दिलं आता. ओके, हे बघा किती पटकन नरम झाली ही भाजी. तर डाळ मी याच्यामुळे आधी शिजवून घेतली की डाळ लवकर शिजत नाही चण्याची. आता मी ही भाजी, हिचं पाणी बघा किती थोडी झाली ही भाजी. या प्रकारे कुकरमध्ये टाकली मी भाजी आता. आणि मी 2 शिट्ट्या करून घेते कुकरच्या. ओके, मग इथे आपलं कुकर झालंय. आपली आंबाड्याची भाजी आणि डाळ ही शिजली आहे. तर हो, शिजली. तर याला आता आपण हे नाही असं, आपण याला अशा प्रकारे आपण याला घोटून घ्यायचं. हे बघा लगेच होते. बघा डाळ पण चांगल्या प्रकारे शिजली आपली. हे बघा, मी इथे टाकते तेल. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता. मला पाहिजे, आम्ही ऑइल थोडं कमी खातो, कधी जास्त बी खातो, प्रश्न नाही आहे. इथं आहे लसूण सोलून आणि फोडून ठेवला तो लसूण मी टाकते फोडणीला. ही राई आहे, थोडीशी राई. आपलं तेल गरम झालं आणि कढई गरम झाली. आपली राई तडकते. राई तडकून झाली, त्यात आपल्याला लसूण टाकायचं.
लसूण चांगल्या प्रकारे लाल होऊन द्यायचं. इथे एक किसलेला टमाटा, एक मोठं टमाटर घेतलं मी. मोठे टमाटे घेतले इथून मी. हे टमाटर मी किसून घेतलेले इथे. आता हे टमाटर आपल्याला हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं. त्याला चांगलं पुढे लाल होऊन द्यायचं टमाट्याला. त्यातच आपल्याला 1 चमचा मी मिरची पावडर घेतलं, हे टाकायचं. तुम्ही जर जास्त तिखट खाता असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणे टाका. लाल तिखट टाकलं मी यात काही जास्त टाकायचे नाही, तर मी यात टाकते आता हळद म्हणतात त्याला, टर्मरिक पावडर बोलतात. तर मी याच्यात टाकलं की याला पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. गॅस मंद आचेवर ठेवला होता मी, पुन्हा फास्ट केला. मीठ चवीनुसार टाका मी. तर इथे आपलं टमाटर पण छान प्रकारे झालंय लाल. आपला हा मसाला मस्त परतून झालेला आहे. तर इथे मी चण्याची डाळ आणि आंबाड्याची भाजी ही सगळी अशी मिक्स करून घेतली. तर ह्या प्रकारे आता मला याच्यात हे ॲड करायची. ओके, तर अशा प्रकारे मी आता याला मिक्स करून घेते. आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करा. तर मला पाहिजे तेवढं मी पाणी ॲड केलं याच्यात. तर याला थोड्या वेळ आपण 5 मिनटं याला उकळी फुटेपर्यंत गॅसवर ठेवू. नंतर याला काढते मी. बघूया इथे आपली भाजी झाली. तर हो, आपली भाजी एकदम बेस्ट झाली आहे बघा. मस्त झाली ना, एकदम छान. हे बघा इथे झाली आपली भाजी. आता मी जेवायला देते माझ्या मुलाला. ओके, तर ही भाजी जी मी बनवली खूप टेस्ट लागते. तुम्ही पण ट्राय करा. याच्याबरोबर तुम्ही भात चपाती काहीही खाऊ शकता, छान लागतं. भात बी आणि चपाती बी. माझी भाजी रेडी झालेली आहे. मी इथे घेतला राईस आणि एक हिरवी मिरची, काकडी आणि एक चपाती. तर तुम्ही चपाती संग पण ही भाजी खाऊ शकतात आणि भातासंग पण खाऊ शकतात, कारण की भाजी खूप छान लागते, टेस्ट एकदम. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.